श्री तुळजाभवानी देवीच्या 4000 एकर जमीन महाघोटाळ्याची सखोल चौकशी करण्याचे निर्देश महसूल मंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले। त्यामुळे महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या पाठपुराव्याला अखेर यश आलं। लाखो हिंदू भाविकांचं कुलदैवत असलेल्या तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी देवीच्या 4121 एकरपेक्षा अधिक इनामी जमिनीच्या अनधिकृतपणे हस्तांतरण आणि विक्री प्रकरणाची आता राज्य शासनामार्फत चौकशी केली जाणार आहे। महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक सुनील घनवट यांनी दिलेल्या सविस्तर निवेदनाची गंभीर दखल घेत राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भात तातडीनं चौकशी समिती नेमून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत। तत्कालीन निजाम शासनानं श्री तुळजाभवानी देवीला 1,666.14 हेक्टर म्हणजेच सुमारे 4121.14 एकर जमीन इनाम म्हणून दिली होती। कायद्यानुसार या जमिनीची खरेदी विक्री होऊ शकत नाही आणि याला कुळ कायदा देखील लागू होत नाही। असं असतानाही महसूल अधिकारी आणि अन्य व्यक्तींच्या संगनमतानं हजारो एकर जमीन लाटण्यात आल्याचा आरोप आहे। श्री तुळजाभवानी संस्थानच्या नावे कागदोपत्री 3397 एकर भूमी असताना प्रत्यक्ष ताबा मात्र 4 मठांमधील खाजगी व्यक्तींकडे आहे। तसंच जगदंबा न्यासाच्या नावे असलेली 403 एकर जमीन मुख्य न्यासाला अंधारात ठेवून थेट खाजगी व्यक्तींच्या नावे करण्यात आली। कायद्याचं उल्लंघन करून 63.03 एकर जमिनीपैकी काही जमीन संरक्षित कुळ दाखवून अनधिकृतपणे विकण्यात आली, तर एका अव्वल कारकुनानं आपल्या अधिकाराचा गैरवापर करत 261 एकर जमीन तब्बल 73 खाजगी व्यक्तींच्या नावे 7/12 नोंदवली। याशिवाय अपसिंगा आणि उफळा या गावांमधील 158 एकर जमीन अनधिकृतपणे फेरफार नोंदी करून लाटण्यात आली। या प्रकरणात बेकायदेशीर हस्तांतरणात सामील असलेले तत्कालीन उपजिल्हाधिकारी, विश्वस्त आणि संबंधित मोठ्या लोकांवर तातडीनं गुन्हे दाखल व्हावेत अशी महासंघाची मागणी आहे। शासनानं विशेष अधिकारांचा वापर करून सर्व अनधिकृत खरेदी खाती आणि 7/12वरील नोंदी तात्काळ रद्द कराव्यात आणि पूर्ण 1666.14 हेक्टर जमीन पुन्हा श्री तुळजाभवानी मंदिराच्या प्रत्यक्ष नियंत्रणात घ्यावी अशी आग्रही मागणी करण्यात आली।